लातूरमध्ये सुनील तटकरे यांच्या पत्रकार परिषद झालेल्या गोंधळाचे पडसाद नांदेड जिल्ह्यात सुद्धा उमटताना आपल्याला पाहायला मिळतात। नांदेडमध्ये जे आहे ते आक्रमक झालेल्या छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी चक्क अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त लावलेले बॅनर फाडून टाकले आहेत। आपण बघतोय नांदेड शहरातील ITI चौकात अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त बॅनर लावले होते। मात्र ज्या ठिकाणी लातूरमध्ये छावा संघटनेचे पदाधिकारी विजय घाडगे यांना मारहाण करण्यात आली आणि त्यामुळे जे आहे ते छावा संघटनेचे पदाधिकारी आक्रमक झाले आणि शहरातील ठिकठिकाणी बॅनर त्यांनी अशा प्रकारे फाडून टाकले चित्र आपल्याला पाहायला मिळतं। नांदेड शहरातील ITI चौक असेल, वज्राबाद असेल, अशा अनेक ठिकाणी जे आहे ते छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त लावलेले बॅनर अक्षरशः फाडून टाकले आहेत। एकंदरीत जर बघितलं तर नांदेडमध्ये सुद्धा यामुळे जे आहे ते वातावरण तापल्या चित्र आपल्याला पाहायला मिळतं। काल छावा संघटना आणि इतर पदाधिकाऱ्यांनी नांदेड शहरातील जिल्हा परिषद कॉम्प्लेक्स परिसरात टायर जाळून त्या घटनेचा निषेध केला होता आणि आज अशा पद्धतीनं दुसऱ्या दिवशी हे बॅनर फाडल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळतं। आणि याचबरोबर छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी असा इशारा सुद्धा दिलाय की आम्ही राष्ट्रवादीचा कोणताही कार्यक्रम होऊ देणार नाही। त्याचबरोबर सूरज चव्हाण यांना सुद्धा पाहून घेऊ। ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, नांदेड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।